नमस्कार. बापरे, अशा लोकांच्यापासून व्हा सावध. असे लोक असतात सापापेक्षाही घातक. चांगला आणि वाईट माणूस कसा ओळखायचा हे चाणक्यांनी स्पष्टच सांगितलं. सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. चांगला माणूस आणि वाईट माणूस ओळखण्याची कला ही काही लोकांच्याकडेच असते. मात्र काही लोकांना ह्या गोष्टी फारशा लवकर समजत नाहीत आणि त्यामुळे आपले नुकसान होत असते. म्हणून असे लोक कशा पद्धतीने ओळखायचे असतात हे चाणक्यांनी स्पष्टच सांगितलं आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. चांगले वाईट यातील फरक कसा ओळखावा आणि कोणत्या ठिकाणी आपले नुकसान होऊ शकते हे सर्व चाणक्यांनी तिथून समजते. येथे आचार्यांनी दुर्जन लोकांविषयी सांगितले आहे की असे लोक कसेही असले तरी ते तुमच्यासाठी नुकसानकारकच ठरतात आणि त्याच ठिकाणी सज्जन लोक तुमच्या साथीला असतील तर त्यांची साथ कधीच सोडायची नसते. कारण चांगला माणूस कधीही बदलत नाही. कोणतीही परिस्थिती आली तरी तो आपला स्वभाव सोडत नाही. पण वाईट माणूस मात्र अडचण आली की साथ सोडून निघून जातो आणि म्हणूनच राजे चांगल्या आणि कुलीन लोकांना आपल्या जवळ ठेवतात. साप आणि दुर्जन माणूस यांच्यात कमी नुकसानकारक आहे. साप एखाद्या वेळी फक्त एकदाच दंश करतो, पण दुर्जन माणूस मात्र प्रत्येक पावलावर आपणाला फसवत असतो, त्रास देत असतो. म्हणूनच चाणक्य म्हणतात की दुर्जन माणसापेक्षा सापच बरा. कारण साप हा वेळ आली तरच दंश करतो, पण दुर्जन माणूस मात्र आपणाला पावला पावलांवर नुकसान करत असतो.